नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं राज्यसेवा अर्थात क्लास 1 आणि क्लास 2 साठीची जाहिरात अनाऊन्स झालेली आहे. 2026 ची जाहिरात आहे, राज्यसेवेची जाहिरात आहे. जाहिरात आलेली ह्या जाहिरातीमध्ये नेमके किती पदं आलेली आहेत, कोणकोणती पदं आहेत, कोणकोणते विभाग आहेत, या सगळ्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तुम्ही इथे पात्रतेबद्दल जर निकष पूर्ण करत असेल तर नक्की फॉर्म भरा आणि याच्याबद्दलची अजून काही माहिती लागत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. सो जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला यूपीएससी एमपीएससीच्या इंटिग्रेटेड बॅचेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. पूर्व, मुख्य आणि मुलाखत ह्या बॅचेस अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे सगळं आमची टीम टीच करणार आहे. ऑप्शनलचे सब्जेक्ट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. रायटिंग स्किल कसं डेव्हलप करतात ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. यासाठी आपण ॲडमिशन ओपन आहे. हा कुपन कोड स्कॅन करून डायरेक्ट ॲडमिशन आपण घेऊ शकता. त्याचबरोबर एमपीएससीकडनं राबवलं जाणाऱ्या एमपीएससी कंबाईनच्या बॅचेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. एमपीएससी कंबाईन आर्मड 2.0 मराठी मीडियमची बॅच आहे. एमपीएससीकडनं PYQ कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी PYQची बॅच रेकॉर्ड स्वरूपात आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि तुम्हाला मेंटॉरिंगची प्रोग्रामची बॅच सुद्धा फक्त ₹1 अवेलेबल आहे. ह्या सगळ्या बॅचेस कुठे मिळतील तर इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा, तिथे सगळं अवेलेबल आहे. अदरवाईज खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करा आणि हवी ती बॅच परचेस करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. जाहिरात आली आहे, 2025 ची जाहिरात आहे. 132 क्रमांकाची जाहिरात आहे. त्यामध्ये जाहिरात बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 ची जाहिरात आलेली आहे. एमपीएससीने वेळेवर जाहिरात दिलेली आहे. भले जागा कमी नाही नसल्यासारख्याच आहे, कारण बाकीची मागणी पत्र त्यांच्याकडे आलेच नाहीये. सरकार सध्या व्यस्त आहे नगरपालिका निवडणुकांमध्ये, त्यामुळे त्यांच्याकडे गेलेच नाही मागणी पत्र. त्यांच्या डेटनुसार त्यांनी आता अनाऊन्स करून टाकली आहे. एक्झामची बघा, जे एकूण 87 पदांची जाहिरात आहे आणि एक्झाम कधी होणार आहे? एक्झाम 31 मे 2026, म्हणजे जवळपास 5 महिने तुमच्याकडे वेळ आहे अभ्यासासाठी. ऑलरेडी तुमचा अभ्यास झालाय, परत अभ्यास करायसाठी 5 महिने वेळ आहे. 37 जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या ही एक्झाम होणार आहे आणि 2च विभागाच्या जाहिरात आल्या आहे, सामान्य प्रशासन विभाग आणि महसूल वन विभाग. बाकीच्या विभागांच्या जाहिरात येणं अपेक्षित होतं. कदाचित त्या जाहिराती फॉर्म भरण्याच्या लास्ट डेटपर्यंत किंवा पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत अपडेट होत असतात, लक्षात घ्या. पण चान्सेस आहेत. फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय ती आपण समजून सांगतो मी तुम्हाला. त्या डेटपर्यंत बाकीचे जसं की सिव्हिल आहे, सिव्हिलच्या जागा म्हणजे ज्याला आपण म्हणजे सिव्हिलच्या जागा इथे ॲड होऊ शकतात, किंवा तुमचे वन विभागाच्या जाहिरात आहे, महसूल विभागाच्या जाहिरात, त्या पण अजून बऱ्याचशा जाहिराती आहेत. सगळ्या जवळपास 7 वेगळे विभाग आहेत, त्यांच्या इथे जाहिराती ॲड होऊ शकतात. आता राज्यसेवा संवर्ग आणि महाराष्ट्र पशु वैद्यकीय सेवा यांच्याकडनं जाहिरात आलेली आहे. गट अ आणि गट ब ची जाहिरात आहे. 79 पदं ही तुम्हाला राज्यसेवेची आहे आणि 8 पदं ही तुमची महाराष्ट्र पशु वैद्यकीय सेवेची, असे 87 जागेंसाठी जाहिरात आलेली आहे. आता ही जाहिरात थोडक्यात मी तुम्हाला सांगतो बघा. डायरेक्ट जाहिरातचा PDF तुम्हाला दाखवतो. ही जाहिरात तुमच्या समोर आहे. फॉर्म भरण्याची डेट कधीपासून कधीपर्यंत आहे ते बघू शकता. फॉर्म भरण्याची डेट तुम्हाला 31 डिसेंबर, म्हणजे हा इयर एंड 31 डिसेंबर म्हणतात त्याला. 31 डिसेंबर पासून फॉर्म भरायची सुरुवात आहे. सो 31 डिसेंबरला पार्टी नका करू, 31 डिसेंबरला फॉर्म भरा. लास्ट डेट काय? 20 जानेवारीपर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. आणि तुम्हाला चलन भरू शकता तुम्ही 23 तारखेपर्यंत. चलनाद्वारे पण अंतिम तुम्ही फॉर्म भरू शकतात. आता यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ना महत्त्वाच्या तुम्हाला मी सांगतोय. यामध्ये पात्रता काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो बघा. पात्रतेसंदर्भातले निकष काय, जे विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतात त्यांची पात्रता थोडक्यात आपण बघूया. ग्रॅज्युएशन झालेला कोणताही विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो आणि फॉर्म भरायला पाहिजे. बघा, पहिलं वयोमर्यादा जी आहे, यामध्ये उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब चं पद आहे आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट ब चं पद आहे. हे जर सोडले, हे वगळता सर्व संवर्गांसाठी 1 एप्रिल 2026 पर्यंत वयोमर्यादेचे निकष आहे. आणि दुसरं म्हणजे काय, उद्योग अधिकारी बघा हेच टाकलंय, आणि गट ब आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट ब हे 2 जे पद आहेत ना, यांना 20 जानेवारी 2026 पर्यंतची वयोमर्यादा. बघा, दोन्ही वयोमर्यादे वेगळा आहे. अजून एक महत्त्वाचं त्यांनी सांगितलं काय, नीट लक्षात घ्या. काय सांगितलंय? सद्यस्थितीमध्ये उपजिल्हाधिकारी गट अ चं संवर्गाचं पद नाहीये, पण हे पद ॲड होईल तेव्हा याला दिनांक 1 एप्रिल 2026 ची वयोमर्यादा कन्सिडर करावी असं सांगितलंय. याचा अर्थ हे पद ॲड होऊ शकतं. ओके. सो मग काय, ह्या डेटपर्यंत वय तुमचं काउंट करायचं आहे. मग वयोमर्यादा काय आहे? तर वयोमर्यादा अशी बघा. ओपन जे विद्यार्थ्यांना 18-19 वर्षापासून बघा, 18-19 वर्षापासून ओपनला 38 आहे, कॅटेगरीला 43 आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडू ओपन आणि कॅटेगरीचे 43 आहे. आणि तुम्हाला माजी सैनिक असेल त्यांना 43 आहे. दिव्यांगांना 45 वर्षापर्यंत इथे सूट असणार आहे. हे झालं वयाबाबत. आता इथे बघूया आपण पात्रतेमध्ये शैक्षणिक पात्रता काय. बघा, शैक्षणिक पात्रतेमध्ये
खालील संवर्ग वगळून म्हणजे हे दोन संवर्ग काय सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा गट अ आणि उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब हे दोन पद जर सोडले तर उर्वरित जेवढे पद आहेत ना त्या सगळ्यांना पदवी किंवा समतुल्य अर्हता लागते. म्हणजे एनी ग्रॅज्युएटचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो. फक्त ह्या दोन पदांना काय बघा सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट यांना काय लागणार आहे सार्वजनिक विद्यापीठाची किमान 55% कॉमर्स डिपार्टमेंटची तुमची पदवी असणं गरजेचं आहे. त्यानंतर किंवा दिल्या कॉमर्सची असेल तरी चालेल किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेल्या सनदी लेखपालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा हे सगळं किंवा सांगितलं बघा त्यांनी किंवा सार्वजनिक विद्यापीठाची वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी पण चालेल किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञासह पदव्युत्तर पदवी पण चालणार आहे MBA पण चालणार आहे. सो बेसिकली काय तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला सांगितलं की एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी जो कॉमर्स डिपार्टमेंटचा आहे तो इथे फॉर्म भरू शकतो. इथे कॉमर्स आहे बाकी एनी ग्रॅज्युएट आहे. आणि दुसरं जे पद आहे उद्योग अधिकारी हे जे पद आहे त्यासाठी कोण फॉर्म भरू शकतं तर त्यासाठी संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वस्तुविद्या नगर रचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त स्थापत्य अभियांत्रिकी सोडून किंवा तंत्रज्ञानामधील पदवी पण तुमची चालेल किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी म्हणजे सायन्स डिपार्टमेंटचा विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतो. ह्या दोन पदांनाच फक्त शैक्षणिक पात्रता वेगळी बाकी सगळ्यांना मात्र कॉमन दिलेली आहे पदवी. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी गट असंवर्गाकरिता बघा त्यांनी इथे सांगितले काय इथे वरती पण सांगितलं तीच खाली त्यांनी दिलेला आहे. सो तोच मुद्दा आहे बाकी विशेष काय मुद्दा नाही इथे. त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलेले महत्वाचा मुद्दा बघा हे संवर्ग आहे तुम्हाला इथे 400 मार्कांची पूर्वपरीक्षा आहे. मुख्य परीक्षा 1750 आणि ही 400 मार्कांची मुख्य परीक्षा आहे. मुलाखतीचे गुण राज्यसेवेला 275 आहे आणि तुम्हाला पशुवैद्यकीय सेवेसाठी 50 मार्कांची मुलाखत असणार आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला सांगितले हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे. सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे हे नक्की काढून ठेवा. आणि इथे आता हे जे तुम्हाला जागा आहेत त्या कशा आहेत त्या थोडक्यात तुम्हाला दाखवतो बघा कुणाला किती जागा आहेत त्यानुसार तुम्हाला तो दाखवतो मुद्दा. बघा हे पहिलं आहे कोणत्या जागा आहेत बघा. पहिलं काय आहे गट राज्यसेवा परीक्षा उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ चे 13 पद आहेत. ही तुमची कॅटेगरी बघा SC ST NT अ ब क ड OBC SBC SCBC EWS आणि ओपन असे टोटल 13 पद आहेत. आणि हे समांतर आरक्षण सर्वसाधारण जनरल महिला खेळाडू आणि दिव्यांग अनाथ यांना इथे आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर सहाय्यक पुढचं पद आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट एकूण 32 पद आहेत बघा. एकूण किती पद आहेत 32 पद आहेत. त्यामुळे सुद्धा कॅटेगरीनुसार इथे जागा दिलेल्या आहेत. तिसरं पद आहे सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब चं एकूण 30 पद आहेत त्यांना हे आरक्षण असणार आहे बघा तिसरं पद. आणि चौथं पद यामध्ये आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब म्हणजे राज्यसेवेचे किती 4च पदांच्या जाहिराती आलेल्या बघा हे 4 पद आहेत. आणि मग उरलेले 8 पद जे आहेत ना ते आहे महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा महसूल विभागाची आहे. पशुवैद्यकीय अधिकारी गट अचे 8 पद आहेत बघ एकच पद आहे म्हणजे टोटल जर बघितलंय तर 5 पदांसाठी ही जाहिरात आली बघ 5 वेगळ्या पदांसाठी जाहिरात आली. पैकी 2 पदांना मात्र स्पेसिफिक ग्रॅज्युएशन लागतं 3 पदांना मात्र कोणताही ग्रॅज्युएटचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. लक्षात घ्या सायन्सचा विद्यार्थी 4 ठिकाणी फॉर्म भरू शकतो. कॉमर्सचा विद्यार्थी कॉमर्ससाठीच फक्त एक इथे पद असणार आहे हे पण लक्षात घ्या. सो हे सगळे मुद्दे आहेत. त्यानंतर शासन आदेश GR वगैरे आहे डिटेलमध्ये सांगितले त्यांनी. सो याच्याकडे जाण्याची गरज नाही याच्यावर डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओ पुढे बनवतो. पण आता ही जाहिरात आलेली आहे ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. आणि अजून पुढे आता बघा यात भरपूर पदांची जाहिरात नाहीच आहे. तहसीलदार नायब तहसीलदार एज्युकेशन ऑफिसर डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर किंवा इतर जे पद आहेत ज्याला आपण SC ST म्हणतो किंवा ज्याला आपण म्हणतो उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर म्हणतो DYSP म्हणतो ह्याच्या जाहिरातीच नाही आहे नाव याच्यामध्ये. मागच्या वेळेस आली होती जाहिरात फार कमी होती आता आलीच नाही आहे. मागच्या वेळेस वाढून आली होती नंतर पण ह्यावेळेस पण चान्सेस असू शकतात पण चान्सेस वरती काय मुलांना नाराज केलेलं आहे. म्हणजे मुलांना अपेक्षा होतं की यार ही मोठी पदं आहेत त्यासाठी मुलं कितीतरी वर्षापासून अभ्यास करतात आणि ही पदं दरवर्षी रिटायर होतात ना आहे आत्ताही जागा आहे पण आळशीपणा त्या डिपार्टमेंटचा आळशीपणा डिपार्टमेंटने मागणी पत्र दिलेच नाही. MPSC मागून थकते आणि आपल्याला समोर कोण दिसतंय MPSC. अरे पण त्या MPSCच्या मागे जे मागणी पत्र देणारे डिपार्टमेंट हे कामच करत नाही तर कसं करायचं. MPSC संस्था आहे MPSC काय करते फक्त की डिपार्टमेंटनी मागणी पत्र द्यायचं MPSC त्या मागणी पत्रानुसार जाहिरात बनवणार जाहिरात देऊन मुलांचं सिलेक्शन करणार आणि सरकारला देणार मग सरकार ते ठरवतंय. सो
त्यांचं काम मोठं आहे, हे फक्त तुम्हाला समोर दिसतं MPSC, पण याच्या मागचे पण हे जे आहेत ना, ह्या गोष्टी पण लक्षात घेतल्या पाहिजे. सो होप सो आता जाहिरात आलेली आहे, फॉर्म मात्र भरून टाका, कारण आता फॉर्म भरून टाका, नंतर जागा वाढतील तुमचा विचार केला जातो किंवा नंतर ऑप्शन पण देतात. सो जे विद्यार्थी त्यांनी फॉर्म भरा. फक्त 20 जानेवारीपर्यंत फॉर्मची डेट आहे, 31 डिसेंबरला चालू होणार आहे, अजून वेळ आहे. याच्यावर काही अडचण असेल ना, कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याच्यावर तुम्ही डॉक्युमेंटची प्रॉब्लेम असेल, एक्झामबद्दल असेल, सिलेबसबद्दल असेल, काही असेल इश्यू, त्याच्यावरती आमची टीम पूर्ण तुम्हाला मार्गदर्शन करते. काळजी करू नका. कमेंट बॉक्समध्ये मला टाकून ठेवा. काही अडचण असते ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण तुम्ही परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.